जे आपलं विनाकारण द्वेष करणारे असतात किंवा जे आपल्यापासून उगीचच असुरक्षित वाटून घेतात, ती लोकं आपल्याबद्दल नेहमी काही ना काहीतरी अफवा पसरवत असतात. आणि काही विचारशक्ती कमी असलेले लोकं त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. त्यांचं स्वतःचं आयुष्य दिशाहीन असल्यासारखे असते. या लोकांना आयुष्यात जणू काही कोणत्याही प्रकारचे ध्येय नसते. त्यामुळे त्यांना अशा खोट्या गोष्टींमध्ये खूप रस असतो. त्यामुळे आपली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती ह्या लोकांना उत्तर देण्यात किंवा आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्टीकरण देण्यात वाया घालवू नये. आपण कसे बरोबर आहोत किंवा आपल्या वागण्याचा हेतू कसा चांगला आहे हे कितीही या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी हे सर्व अर्थहीन ठरते. कारण लोकांना तेच ऐकायला आवडते जे त्यांना हवे असते. त्यामुळे आपण कितीही आत्मीयतेने आपली बाजू मांडली तरी ज्यांना गैरसमज करून घ्यायचा ते करून घेणारच आहेत आणि ते त्यातच रमणार. त्यामुळे आपण आपल्या या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. कारण आपल्याला जे पूर्णपणे ओळखतात ते कधीच अशा अफवांवर विश्वास ठेवत नाहीत आणि ज्यांना आयुष्याचा काहीही हेतू नाही ते कायमच अशा गोष्टी करत राहणार. म्हणूनच आपण आपली सकारात्मक ऊर्जा जपली पाहिजे, तरच आपण आपले भावनिक व मानसिक आरोग्य संतुलित करू शकू. पुढील चांगल्या कार्याला आपल्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक संसाधनांचे जतन करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण खरोखर अर्थपूर्ण आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी फायदेशीर असलेले कार्य करू शकू. शेवटी एकच लक्षात ठेवायचे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.